भिवंडी तालुक्यातील वालसीन गाव येथे बापदेव पाडा इथे कुसुम निवास इथे कै कुसुम महादू सोरे यांचे 5वे पुण्यस्मरण दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला। या पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये श्री महादू नारायण सोरे व भाजपा व्यापारी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा महादू सोरे, सोनाले ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष महादू सोरे, समाजसेवक संजय महादू सोरे तसेच समस्त सोरे परिवार व बापदेव पाडाचे ग्रामस्थ आणि मित्रमंडळी द्वारा मोठ्या उत्साहात कै कुसुम महादू सोरे यांचे 5वा पुण्यस्मरण दिन सोहळा साजरा करण्यात आला आणि भावपूर्ण श्रद्धांजली व कीर्तन स्नेहभोजन असे विभिन्न कार्यक्रम आयोजित करण्यात आले। आज जरा वेगळ्या पद्धतीने खेळायचा, काय पद्धतीने खेळायचा ऐकलं का शोभा? जर आज खेळामध्ये वृद्धाश्रमाचं नाव काय? आधार नावाचा वृद्धाश्रम। पूज्यपाद मला एकदा तिथं जाण्याचा प्रसंग झाला। कुठे? त्या आश्रमात। आणि त्या ठिकाणचा जो संयोजक होते, जे आयोजक म्हणजे त्या ठिकाणचे अधिकारी, त्यांनी महाराज तुम्ही आलायच तर जर अर्धा तास आमच्या लोकांना काही बोला ना। मग सगळे वृद्ध एका हॉलमध्ये गोळा केले, मी प्रवचन केलं अर्धा तास। तर त्या सगळ्यांमध्ये एक बाई जरा मोठ्या घरची दिसत होती। एक आपण म्हणतो ना त्याला फेस रिडिंग, बॉडी लँग्वेज वरून कळतं नाही माणूस काय मोठ्या घरचा। चांगली सुशिक्षित उच्च कुलस्थ बाई दिसली। सहज मी त्या संयोजकाला विचारलं, म्हणलं का हो ह्या कोण आहे? म्हणजे महाराज ही बाई क्लास रूम ऑफिसर आहे, रिटायर्ड। हिला पेन्शन 60 ते 70 हजार। कोणाला? त्या बाईला। म्हणजे तरी वृद्धाश्रमात आहे? म्हणजे हो वृद्धाश्रमात आहे। कमाल आहे, कमाल त्याच्या पुढे म्हणे महाराज दर 1 तारखेला तिचा पोरगा गाडी घेऊन येतो, ह्या बाईला गाडीत टाकतो, बँकेत जातो, 60,000 काढतो, आम्हाला 5,000 देतो, 55,000 घेऊन जातो। यात नवल नाही महाराज, आई त्याला देते। म्हणजे जिला 60,000 रुपये काय महाराज पेन्शन आहे, अशी आई वृद्धाश्रमात जरी टाकली तरी त्या आईचं मुलाविषयी प्रेम कमी होत नाही का? कारण तिचा तो स्वभाव आहे, आईशी कळवळ्याची जाते, तरी लाभावी न प्रीती, कोणतीच अपेक्षा ठेवत नाही। मी माझी आई सांगतो, मी पाटील समाजाचं, मी सामाजिक बोलण्या म्हणजे जाती बोलण्याकरता आलेलो नाही, असं सांगतो। मी पाटील समाजाचे, माझी आई 4-5 भावाची बहीण आणि 4 दिराची भाऊजी। पण असं असून सुद्धा रस्त्याच्या कडेच्या पाईपामध्ये माझ्या मायबापाला संसार करावा लागला, कितीतरी वर्ष अशी परिस्थिती। म्हणजे माझी आई त्या काळात मोठ्या घरचे म्हणजे वरच्या जातीचे लोक कपडे टाकायचे, खालच्या जातीचे लोक घालायचे, एक काळ होता तो तसा। पण माझी आई मुस्लिम समाजाच्या बायाने टाकून दिलेल्या साड्या आणायची आणि 2 साड्या जोडायची, अंगाला घालायची। असे दिवस माझ्या आईने काढले। आज तिच्या आशीर्वादाने एक भाऊ ट्रान्सफर लाईनला आहे, एक भाऊ वकील आहे, खूप चांगली प्रॅक्टिस आहे। मी महाराज आज ती जर म्हटली ना मला रोज एक साडी नेसायची तर ती नेसू शकते, ही परिस्थिती तिची आज आहे। पण कोणत्याही सणाला मी जर आईला विचारलं, आईला आम्ही अक्का म्हणतो, म्हणजे अक्का तुला साडी आणायची का? ए बाबा नको मला काही। आई तुला हे आणायचं का? नको बाबा मला हे काही। काय अपेक्षाच करत नाही, काहीच अपेक्षा करत नाही। पण प्रेम किती! एके दिवशी मी संक्रांतीच्या आदल्या दिवशी घरी गेलो, आमचं जण 2ला आणि 2:30ला। मला म्हटलं उद्याचं काय नियोजन आहे? उद्या सण आहे। अक्का मला उद्या काल्याच्या कीर्तनाला जायचंय, 7 वाजता निघावं लागणार। अरे उद्या सण आहे, सणाच्या दिवशी तरी घरी राज्यात मला काय, आम्हाला रोज सण। अरे तसं नाही, आम्ही पुरणपोळ्या करणार आहे, तुला सोडून मला कशी गिळत पोळी? मला पुरणपोळी मला रोज भेटते, मला आवडतही नाही अक्का, राहू दे मी काहीतरी नाश्ता तरी लंच जाईल। म्हणलं 7 वाजता मला नाश्ता दे काहीतरी। असं मी कोणाला म्हणतो? आईला म्हणतो। किती वाजता? 7 वाजता झोप म्हणली आणि मी झोपलो आणि सकाळी 7 वाजता नाश्ता करता स्वयंपाक घरात गेलो। ऐका बरं, 7 वाजता माझी आईने माझ्या ताटात पुरणपोळीच वाढली। मला असं वाटतं बायको सुद्धा हे करू शकत नाही जी आई करते। करी लाभावी ना प्रीती, कोणतीच अपेक्षा करत नाही। पण मी पण असा आहे,
रस्त्याने निघालो आणि एखादी साडी जर मला चांगली दिसली दशरथ, मी गाडी थांबवतो, तिला फोनही करत नाही, साडी घेतो. म्हणजे काय आहे खरं तर यशवंत भाऊ, संतोष भाऊ आणि संजय भाऊ, जेव्हा तिला लक्षात आलं कुसुमताईंना की आता माझं शरीर मला जगायला साथ देत नाही, मग तेव्हा तिनं काय केलं, आपली तिन्ही मुलं आदिशक्तीच्या ओटीत घातले आणि आपला निर्याणाचा दिवस नवमी आली. त्यांच्या जाण्याने आदरणीय यशवंत भाऊ सोरे, संतोष भाऊ, संजय भाऊ, मीनाताई आणि सुवर्णाताई यांच्या जीवनातलं मातृछत्र गेलं. खरं तरी सगळी संपन्न आहे. हो, आपापल्या घरी सुनील पाटील यांना सुवर्णाताई दिलेली आहे, ती तिच्या घरी सुखी आहे. आदरणीय श्रीमती मीनाताई ज्या सुनील लसने यांना दिलेल्या होत्या त्या त्यांच्या घरी सुखी आहेत. संजय, संतोष हे सुद्धा आपापल्या व्यवसायात, आपापल्या उद्योगात संपन्न आहे. यशवंत भाऊ सुद्धा की ज्यांना राजकीय वलय आहे, बीजेपीचं या ठिकाणचं व्यापारी संघटनेचं या जिल्ह्याचं नेतृत्व दायित्व पक्षाने मोठ्या जबाबदारीनं त्यांच्यावर सोपवलेला आहे आणि ते त्या जबाबदारीचा निर्वाह मोठ्या समर्थपणे करत आहे. असं जरी असलं, एवढी संपन्नता जरी असली, तर आईच्या छत्रा वाचून जीवन माणसाचं पोरकं असतं. त्यांच्या हृदयात ती सल निश्चित आहे आणि आईविषयी प्रेम असल्यामुळेच 5व्या वर्षी एवढ्या गोड कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. पण या पाचही भावंडांना सांगेन, जरी आई गेली, अजून पित्याचं छत्र तुमच्या डोक्यावर आहे. खरं सांगतो मंडळी, वयाच्या 50च्या नंतर बायको जाणं हे फार मोठं दुःख आहे. त्याचं कारण सांगतो. आपल्याकडे पहा, पुरुषांपेक्षा बायकोचं वय कमी का? त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे, स्त्री घरामध्ये मिसळलेली असते. अटॅचमेंट म्हणतो ना आपण, पुरुषापेक्षा स्त्रीची घरामध्ये काय असते? जास्त असते, पुरुषाची कमी असते. मग काय होतं, पुरुष जर गेला आणि बाई जर मागे राहिली तर ती घरामध्ये आधीच गुंतलेली असते, तिची अटॅचमेंट असते, मग तिला जगणं सोपं जातं. पण बाई जर आधी गेली आणि पुरुष जर नंतर गेला, त्याला जगायला जड जातं. का? कारण त्या घरात जुळलेला नसतो, पुरुष जुळलेला नसतो. आणि अशा काही अडचणी असतात त्या बायकोशिवाय कोणाला सांगता येत नसतात. असं काही असतं ते बायकोलाच सांगता येतं.